नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वामींच्या कृपेने सर्व छानच असणार. तर चला आजचा व्हिडिओ आपण बघूया. आजचा व्हिडिओ आहे रथसप्तमीबद्दल. तर आज सकाळी मी लवकर उठून देवपूजा, तुळशी पूजा, सूर्यनारायण पूजा आणि आपल्या गॅसची पूजा छानपैकी करून घेतलेली आहे. ते व्हिडिओमध्ये आपल्याला दिसणारच आहे. तर आपण आज रथसप्तमीबद्दल काही जाणून घेऊया. तर रथसप्तमी ही माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते आणि या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर 7 घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गौऱ्या पेटवून त्यावर एका बोडक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात, म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात. पण आजकाल गौऱ्या नसल्यामुळे आपण गॅसवरच एक सुकड्यामध्ये ती दूध उतू जाऊ देतो. आता गॅसची पूजा मी केलेली आहे. गॅस रात्री स्वच्छ धुवून ठेवला होता. सकाळी उठल्यानंतर त्याला पुसून हळद, कुंकू, अक्षता, फुलं आणि दिवा लावून अन्नपूर्णा मातेची मनोभावे प्रार्थना केली. आणि मी जसं आधी सांगितलं, रांगोळीने किंवा चंदनाने सूर्यनारायण काढून त्यांची पूजा करायची आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी एक ताट आहे ज्याच्यावर सूर्यनारायणाची प्रतिमा आहे आणि गायत्री मंत्रसुद्धा आहे. मी त्याच ताटाची पूजा केली आहे. आणि आता नंतर एका सुकड्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि दूध टाकून मी ते गॅसवर ठेवलेलं आहे आणि ते उकळी येईपर्यंत गॅसवर तसंच राहू द्यायचं आहे. माझी मुलं पण उठलेली आहेत, त्यांना बघायचं आहे आई कशी देवपूजा करते आणि कसं दूध उतू जातं आहे. हे उतू गेलेलं दूध म्हणजेच सूर्यनारायणाला नैवेद्य अर्पण होतो. ते उतू गेलेलं दूध म्हणजेच त्यांचा नैवेद्य असतो. त्यामुळे ते उतू गेल्यानंतर उरलेले दूध हे आपण सगळ्यांनी घरामध्ये प्रसाद म्हणून घ्यायचं असते. आणि आज हळदी कुंकू पण करत असतात. शेवटचा दिवस असतो आणि हळदी कुंकू करताना पहिली ओटी म्हणजे पहिलं वाण आपल्या कुलदेवीला द्यायचं असते. ओटी भरायची देवी आईची आधी. अशा प्रकारे मी ओटी पण भरून घेतलेली आहे आणि आता संध्याकाळी आमचं हळदी कुंकू असणार आहे. चला तर मग तुम्हा सर्वांवर सूर्यनारायणाची, कुलदेवीची आणि स्वामी महाराजांची कृपा सदैव राहो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.